नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. जेव्हा गोष्ट जेवणाची येते तेव्हा लोकांना 3-4 साध्या गोष्टी अपेक्षित असतात एका हॉटेलकडनं. एक म्हणजे हॉटेल स्वच्छ हवे, पदार्थ जे आहेत चविष्ट हवेत आणि दर जे आहेत ते माफक हवेत किंवा परवडण्यासारखे दर हवेत. या 3 गोष्टी जरी मिळाल्या तरी कुठल्याही लोकांना तिथे जेवण्यासाठी आनंद होईल. तर आज आपण अशाच एका ठिकाणी चाललो जिथे भरपूर लोकांना जेवणासाठी आनंद मिळतो आणि इथल्या चवीचं नाव बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. तर आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सुगरण. हे बऱ्यापैकी जुनं असं हॉटेल आहे आणि त्याच्या चवीबद्दल भरपूर काही ऐकलं गेलेलं आहे. तर आज बघूया की खरंच इथली चव जी आहे लोकांनी जेवढं कौतुक केलं आहे त्या कौतुकाला खरं उतरतं आहे का. आज आपण इथे थाळी खायला आलेलो. त्यांची जी थाळी आहे ती थाळी कशी असते काय असते मी पहिल्यांदाच आलो आहे थाळीसाठी. मी मागे एकदा आलो होतो पण नाश्त्यासाठी आलो होतो. नाश्ता चांगला होता. आता थाळी बघूया, थाळीमध्ये काय काय येतं ते बघूया, थाळीची किंमत बघूया, थाळीची चव बघूया. या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. हॉटेल सुगरण नारायणपेठ येथील केळकर रोडवर स्थित आहे, रमणबाग चौकाजवळ. उजवीकडनं अलका चौकाकडनं हा रोड येतो आणि डावीकडे हा रमणबाग चौकाकडे जातो. जवळची खूण म्हणजेच प्रभा विश्रांतीगृह. प्रभा विश्रांतीगृहाच्याच एक्झॅक्ट समोर आहे हे सुगरण हॉटेल. तर मित्रांनो आपली थाळी आलेली आहे. इथे एकच प्रकारची थाळी मिळते. त्याच्यात आपल्याला पापड आहे, या मला वाटतं 5 पुऱ्या आहेत, लिंबू, कांदा, लोणचं, काकडीची कोशिंबीर, बटाट्याची सुकी भाजी, ही काळ्या वाटाण्याची भाजी, ही आमटी दिसते, मस्त दहीवडा आणि श्रीखंड. ही अशी मस्त थाळी आहे. याच्यात तुम्हाला पोळीचंही ऑप्शन मिळतो पण मी आज पुरी घेतलेली आहे. आणि नंतर आपल्याला मला वाटतं मसाले भात का असं काहीतरी येतो ते आपण नंतर बघूया काय येतो भाताचा प्रकार. पण आता ही थाळी आहे, त्या थाळीची आपण सुरुवात करूया. चला सुरुवात करूया. पुऱ्या मस्त गरम आहेत, छान बनवून दिलेल्या आहेत मस्तपैकी. पहिली बटाट्याची भाजी जे बघूया. मला वाटतं कसुरी मेथीचं मला चव आली किंवा मेथी आहे याच्यात. मेथीचंच मला वाटतं मेथीची चव याच्यात आली. या बटाट्याच्या भाजीमध्ये मेथी टाकलेली आहे आणि म्हणून मेथीची जी चव आहे ना ती जरा स्ट्रॉंग आहे. नॉर्मल बटाट्याची भाजी नाही आहे ही. भाजी चांगली आहे पण मला अपेक्षा नव्हती की ही मेथी असेल. ती मेथीची चव. मला वाटलं कोथिंबीर असेल, ती मेथी होती. ओके, पुढची भाजी बघू. दुसरी भाजी जी आहे ती काळ्या वाटाण्याची भाजी आहे. उसळ काळ्या वाटाण्याची. पंजाबी स्टाईलमध्ये भाजी आहे, मस्त भाजी आहे, मजा देणारी भाजी आहे. आणि पुरीबरोबर तर एकदम छान जाते, आवडेल तुम्हाला. पुढे त्यांची आपण डाळ बघूया.
फोडणीचं वरण आहे. मसालेदार असं काही नाही, फक्त वरणाला फोडणी दिली पण त्या वरणाची चव अजून उभारून येते आहे त्या फोडणीमुळे. फोडणी मसालेदार मुळीच नाही आहे, मस्त आहे फोडणीचं वरण. एकूणच 2 भाज्या आणि जे वरण आहे फोडणीचं वरण, हे थाळीला एकदम मस्त बनवत आहे. थाळीची किंमत जी ही लिमिटेड थाळी आहे आणि थाळीची किंमत 140 रुपये. 140 रुपयामध्ये भरपेट असं जेवण आहे आणि चविष्ट जेवण आहे. 2 भाज्या आणि वरण छान आहे. मला त्यांचा दहीवडा पण ट्राय करायचा आहे. त्यांचा आपण दहीवडा बघूया. दहीवडा छान फ्रेशली चिरलेली कोथिंबीर बुरबुरली आहे आणि लाल तिखट हे केलेलं आहे. छान आहे. दही थंडगार आहे आणि दहीची क्वालिटी मस्त आहे, म्हणून तो दहीवडा जो आहे तो खूप सुंदर लागतो चवीला. छान आहे. आणि समजा तुम्हाला कुठलीही गोष्ट जराशी मसालेदार वाटली, दहीवड्याकडे या. हा दहीवडा तुम्हाला छान आनंद देईल आणि सगळं थंड करेल. मस्त आहे दहीवडा. मी तर म्हणेन नंतर इथे जर दहीवडा एक प्लेट म्हणून मिळत असेल नक्की घ्या. इतका छान आणि सुंदर असा दहीवडा आहे. त्यांची कोशिंबीर राहिली काकडीची, ती आपण सांगूया. काकडीची कोशिंबीर साधी दिसते, त्यात कुठला दाण्याचा कूट वगैरे दिसत नाही. काकडी किसलेली आणि दही अशी कोशिंबीर आहे. छान आहे कोशिंबीर. एकूणच जेवण छान आहे. आता त्यांचं श्रीखंड आहे, ते श्रीखंड पण आपण बघूया. पुरी आणि श्रीखंड. श्रीखंड छान आहे. वेलदोडा आणि केशरयुक्त असंही श्रीखंड आहे आणि जास्त गोडसर नाही, प्रमाणात गोडसर आहे. एकूणच आत्ता आपल्यासमोर जे पदार्थ आहेत एकही पदार्थांनी निराश नाही केला. सगळ्या पदार्थांची चव छान आहे. मला विशेष जी गोष्ट आवडली ती म्हणजे काळ्या वाटाण्याची जी उसळ आहे ती छान आहे. पंजाबी स्टाईलमध्ये आहे. गरम मसाला वापरला गेलेला आहे. मजा देणारी ती भाजी आहे. बटाट्याची ही भाजी चांगली आहे, पण जर ती प्लेन बटाट्याची भाजी असती जशी आपल्याला लग्नामध्ये मिळते तशी असती तर जास्त मजा आली असती. त्यांनी याच्यात मेथी टाकलेली आहे. चुकीचं असं काही नाही, पण अपेक्षा जी आहे बघितल्यानंतर आपल्याला जे वाटतं की नाही हा पदार्थ असा चवीला लागेल, पण तो जरासा वेगळा आहे एवढंच, बाकी नाही काही. चव छान आहे, पण अपेक्षा जी होती ती साध्या बटाट्याची भाजीची होती. त्यांनी समोर मित्रांनो पाटी लावलेली आहे की आजच्या थाळीमध्ये भाज्या काय काय आहेत ते. तिथे त्यांनी दिलेलं आहे की आज सुकी भाजी म्हणजे बटाटा आणि मेथी. मी पाटी पाहिली नव्हती, डायरेक्ट थाळीसमोर आली आणि भाजीकडे बघून माझी ती अपेक्षा होती. तर हा मसाला राईस ते म्हणाले, मला माहिती आहे हा मसाले भात आहे का नाही, म्हणजे आपण जो लग्नात किंवा याच्यात मसाले भात म्हणतो ना, हा तसा मसाले भात आहे की नाही मला माहीत नाही. टोमॅटो दिसतो आहे, सावरी घेवड्याची शेंग दिसते, सध्या तरी एवढंच दिसतं आहे. काढून घेऊया आपण आणि याची आपण चव बघूया की हा मसाले भात आहे का मसाला राईस आहे, कळेल आपल्याला. तर आधी नुसतं खाऊन बघूया. चव छान आहे. मसाले भातासारखाच वाटतो आहे. मसाले भात म्हणायला हरकत नाही, पण एक्झॅक्टली मसाला भात नाही वाटत आहे. घटक फक्त फ्रेंच बीन्स किंवा श्रावणी घेवडा आणि टमॅटोज दिसतो आहे. मला वाटतं गाजर पण आहे. मसाले भात म्हणायला हरकत नाही याला.
चव छान आहे, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि त्याच्याबरोबर आपण ही जी उसळ आहे ना ती घेऊया. ही उसळ मला खूप आवडली. ही उसळ कशाबरोबर, पुरीबरोबर तर छान लागेलच, पोळीबरोबर पण छान लागेल आणि भाताबरोबर पण छान लागेल, इव्हन साध्या भाताबरोबर पण छान लागेल. मस्त आहे. लोणचं उत्तम. तर अशी आहे ही इथली सुगरणची लिमिटेड थाळी. मला विचाराल 140 रुपयामध्ये अप्रतिम अशी ही थाळी आहे. एक एक पदार्थ खूप छान आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त त्रास होण्यासारखे मसाले किंवा असं काही नाही आहे. हा मसाले भात जो आहे त्याच्यात नावाच्या हिशोबानेच मसाला आहे, पण बाकी जर तुम्ही पाहिलं सगळ्यात साध्या गोष्टी आहेत. कुठल्याही गोष्टी पोटाला त्रास देणार नाहीत. स्वच्छ, सुंदर, सोयीस्कर आणि परवडणारं असं हे हॉटेल आहे. तुम्ही जर आला नसाल तर एकदा नक्की येऊन जा. आणि तुम्ही जर आला असाल तर तुमचा अनुभव मला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन पदार्थ बघण्यासाठी पाहत राहा एकांत रायडर. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.